भाऊ नमस्कार. नमस्कार. कुठून आले टोमॅटो विक्री करायला? जामखेडवरून. किती लागवड आहे? लागवड आहे 1 एकर आहे माझ्यावाली. 1 एकर. एकरी खर्च किती येतो? 80 ते लाख रुपये येतो ना. 80 ते 1 लाख रुपये. एवढे दूरवर टोमॅटो विकले आहेत? आपण जवळ मार्केट नाही तिथे, लांब यावंच लागतं. जवळ मार्केट नाही आहे पण एवढा माल विक्री होत नाही ना. कुठली व्हरायटी? आर्यमान. आर्यमान. कितवा तोडा आहे? दुसरा तिसरा आहे ना. काय भाव मागतात आज? याला 250 ने गेला आर्यमान. 250 रुपयाने गेलाय. 200 ते 250 गेला. आज तारीख आहे 18. 18. काय तिकडे पाऊस वगैरे? पाऊस आहे ना, आता 2-3 दिवस झाला पाऊस होता. काल पाऊस नाही, पण आता वातावरण चेंज. आता पाऊस आता कुठं पडतो कुठं पडत नाही. काय बाजार वाढण्याची शक्यता? आता काय सांगता येत नाही, का आता वाढते का नाही वाढते. पाऊस पडून गेला तरी आवक कमी घटली तरी बी नाही ना वाढली. हो, आपण कुठली व्हरायटी विकायला आणली? आर्यमान. कितवा तोडा आहे? काय भाव मागतायत? 60 कॅरेट शिल्लक राहिले पण त्याला कोणीच मागत नाही. मागत नाही, पण मागत असेल ना काय 50, 100, 150? फुकट सुद्धा नको. असे फुकट पण नको. 60 रुपये भाडे. परवडत नाही एवढं. त्याला 60 रुपये भाडे. 60 रुपये भाडे. 60 रुपये पण मागत नाही कोणी. आम्ही तर बारामतीवरून आलो. असे बारामतीवरून आले. तुम्ही कुठली व्हरायटी आणली? मेघदूत. काय भाव मागतायत? चांगला माल गेला 1 नंबरचा 250. 250 पावणे 300. मग आता काय? आता गळीचा माल आहे का? कुठला माल आहे आता मग? 2 नंबरचा माल जात नाही. अच्छा, 2 नंबरचा माल जात नाही. अच्छा, गोल्टी माल. काय मार्केट कमिटीला काय सूचना? मार्केट कमिटीला काय सुचना नाही, फक्त व्यापाऱ्यांनी 2 नंबरचा माल पण घ्यायला पाहिजे. काय सूचना नाही. जरा बघा जरा इकडे काय म्हणतायत शेतकरी. आता वाजलेले 11:15. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमधले तसा बहुतांशी मालाची विक्री झालेली आहे. एक दोन शेतकरी या ठिकाणी आहेत. भाऊ नमस्कार. हो, नमस्कार. नमस्कार. कुठून आले? आम्ही आलो अहिल्यानगर. अहिल्यानगर. कुठली व्हरायटी घेऊन आले? व्हरायटी आर्यमानी. काय भाव विक्री झाली? आज भाव विक्री झाली 50-60 रुपये कॅरेट. 50-60 रुपये. काय जास्तीचा बाजारभाव मिळण्याची शक्यता? अच्छा अच्छा अच्छा. काय घ्यायना का आज व्यापारी लोक? व्यापारी घेईना. हो, आज परिस्थिती तर झालं, काय करायचं. बर बर बर. काय मार्केट कमिटीला काय सूचना? मार्केट कमिटी मस्त भारी, पण आज परिस्थिती झालं, करणार काय ते पण. डाऊन परिस्थिती झाली. डाऊन परिस्थिती, माल खराब पावसामुळे. ठीक आहे ठीक आहे. हॅलो. नमस्कार. आज 18 सप्टेंबर 2025. काय म्हणतो टोमॅटोला बाजारभाव? टोमॅटोची तशी जे पावसामुळे खूप मोठी नुकसान झालेली आहे. टोमॅटोची क्वालिटी एकदम खराब झालेली आहे. सध्या जवळपास 80-85% माल खराब आहेत. एक 15-20% माल फक्त चांगले राहिले. जे नवीन दुसऱ्या तिसऱ्या तोड्याचे माल आहेत ते चांगले आहेत. 7व्या 8व्या 10व्या तोड्याचे माल एकदम खराब झाले. चिरा गेला त्यांना जास्त. गावठी टोमॅटोला काय बाजारभाव मिळतो? गावठी एकदम चांगली माल 300 रुपये. 300 रुपये. आणि मेघदूत? मेघदूत चांगली माल होते 200, पावणे 200, 250, 250. आर्यमान? जवळपास 70% मला 100 पासून तर 150 रुपये भाव गेले. आर्यमान? आर्यमान पण हलकं झाले. पावसाने ना आता काय आपल्यापेक्षाही पण खालच्या भागात पावसाचं प्रमाण जास्त आहे. जिकडनं आपल्याकडे माल येतात तिकडं, त्याच्यामुळं क्वालिटी जवळपास बरीचशी 80% खराब माल येतात. 108? 108चे माल होते ते पण गेले पावणे 200 रुपये. तर नवीन एक व्हरायटी मार्केटमध्ये आली बाजीराव. बाजीराव नाही एवढी चालली आपल्याकडे नाही चालणार ती एवढी. आज किती आवक झाली असेल? आवक कमी होती, पण मला अजिबात म्हणजे उठाव नव्हता. हलक्या मालांमुळे 3ऱ्या-4थ्या दिवशी ते लोडिंगवाल्यांनी हात घातला नाही. लोकलवाल्याला ज्यांना चांगले माल लागते त्यांनी थोडंसं माल घेतले नाही, थांबून घेतलं. आता जे 5वे 6वे तोडे आहेत ते शेतकऱ्यांनी त्यांच्या मालाचं करायचं काय? हे अवघडच आहे, कारण मिडियमला पण कोणी नाही आहे. ज्यूस कंपन्या सध्या बंद आहेत, त्याच्यामुळे जे मिडियम माल आहे हा विकणं शेतकऱ्याला खूप कठीण आहे सध्या तरी. शेतकरी बांधवांना काय आव्हान? आता सध्या ज्यांची थोडीशी क्वालिटी चांगली आहे त्यांनी माल आणणं गरजेचं आहे. हलक्यावाल्यांनी आणून पण द्यायचं म्हणजे खर्च भागणार नाही अशी परिस्थिती. बाजारभाव वाढतील? बाजारभाव वाढतील. थोडंसं वातावरण जर उघडलं, सुट्टी माल आली तर बाजारभाव वाढू शकतात. पावसाचा काय फटका? पावसाचा फटका आहेच ना. 80% माल खराब आहे पावसामुळे. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये 18 सप्टेंबर 2025 रोजी साधारणपणे 10 ते 11 हजार क्रेटची आवक झाली. सध्या पावसामुळे टोमॅटोच्या बागा खराब झालेल्या आहेत. टोमॅटोचं फळ खराब झालेलं आहे, त्याला चिरटा गेलेला आहे, काळे डाग पडत आहेत. त्यामुळे बाजारभाव देखील डाऊन झालेले आहेत. इतर ठिकाणी सुद्धा टोमॅटोची आवक चांगली आहे. तिकडे सुद्धा आवक वाढल्यामुळे बाजारभाव पडलेले आहेत. नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये टोमॅटोला बाजारभाव चांगला मिळतो.
पैसे वेळेवर मिळतात, मार्केट कमिटीचं काम चांगलं आहे म्हणून लोकांचा ओढा इकडे असतो. परंतु गेल्या 3-4 दिवसापासून पाऊस अधिकचा पडत असल्यामुळे बाजारभावावर परिणाम झालेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळालेलं आहे. ही मार्केट चांगली असल्याने जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, सांगली, सातारा, इंदापूर, इकडे उस्मानाबाद, परभणी या भागातून टोमॅटो लोक विकायला या ठिकाणी येतात. अगदी पार ते आपले याचे आमदार कुठले रोहित पवार त्यांच्याकडच्या भागातून सुद्धा, श्रीगोंदा भागातून सुद्धा शेतकरी इथे टोमॅटो विकायला येतात. याचं एकमेव कारण असं आहे की इथं बाजारभाव चांगला मिळतो, लोकांचे पैसे वेळेवर मिळतात. परंतु सध्या टोमॅटोची आवक जरी कमी जास्त असली तरी पुढे मागणी नाही आहे, पुढे गिराईक नाही. त्यामुळे व्यापारी बांधवसुद्धा काही करू शकत नाही. 1 नंबरच्या मालाला, गावठी टोमॅटोला बाजारभाव 300, 350, पावणे 400पर्यंत 4-2 वकल गेलेले आहेत. त्याचबरोबर मेघदूत, आर्यमान 1 नंबरच्या व्हरायटीला बाजारभाव 200, 250, 250 मिळाला आहे. परंतु जी टोमॅटो 5व्या 6व्या तोड्यानंतरची आहेत त्याला गिराईक नाही अशी वस्तुस्थिती आहे. आता इथं केचपची व्यवस्था नसल्यामुळे आणि टोमॅटोला रंग नसल्यामुळे त्याला देखील गिराईक नाही. शेतकरी बांधवांनो, टोमॅटोला यंदाच्या वर्षी सीझन काही सोसो गेला, फारसे पैसे मिळाले नाही. मधल्या काळात थोडेसे बाजारभाव वाढले होते. सुरुवातीला बाजार थोडेसे कमी जास्त होते. आता पावसामुळे बाजारभाव पडलेले आहेत. नाशिवंत माल आहे, बाजारभाव वाढतील असं व्यापारी बांधव सांगतायत. बागांची व्यवस्थित काळजी घ्या. दूरवरच्या शेतकऱ्यांनो, तुम्ही वाहन चालवताना सावकाश वाहन चालवा, घरी सावकाश पोचा. इथं आल्यावर राहण्याची व्यवस्था आहे, इथं निवासाची सोय आहे, जेवणाची व्यवस्था आहे. आणि इथे एखाद्या व्यापाऱ्याकडनं तुमची काही अडवणूक झाली, फसवणूक झाली तर बाजूलाच मार्केट कमिटीचं कार्यालय आहे. बाजार समितीचे सभापती संजयराव काळे, संचालक मंडळ, आडतदार, व्यापारी, कर्मचारी या सगळ्यांचं नियोजन चांगलं आहे. सध्या बाजारभाव कमी झालेत, नाराज होऊ नका. भविष्यकाळामध्ये बाजारभाव वाढतील असं व्यापारी बांधव सांगतायत. बघूया भविष्यकाळामध्ये टोमॅटोला बाजारभाव वाढतील अशी आपण प्रार्थना करूया. तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सध्या जो बाजारभाव मिळतो आहे त्याला आता काही पर्याय नाही, परंतु भविष्यात बाजार चांगला मिळेल अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया. सुरेश वाणी, विघ्न टाइम्स, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.